Just one run looking for second run. Pundlik completely denied. ऑन ड्राइव, एक रन तो निश्चित तौर पर मिलेगा। फील्डर वहां पर मौजूद है, प्रदीप। निश्चितच 4 धावा मिलतील। नो मैंस लैंड में गेन ट्रेवल करती हुई 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। एक औपचारिक सामना होताना दोन्ही संघामध्ये अयोध्या वॉरियर्स फ्रेंड सर्कल पॉइंट्स टेबलवर जास्त काही इम्पॅक्ट करू शकणार नाही। फ्रेंड सर्कल आणि रनआउटची अपील, नॉट आउट चा इशारा अंपायर कडून। निश्चितच चांगली अशी अंपायरिंग दोन्ही अंपायरचा खूपच कौतुक होताना या टुर्नामेंटच्या दरम्यान आदेश आणि अंबेश। एका ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर पोहोचतोय तो 15 विदाउट लूजिंग एनी विकेट। अयोध्या वॉरियर्स। न्यू बॉलर फ्रॉम द फ्रेंड सर्कल, मिस्टर कृष्णा अंदोचे, मैन फ्रॉम चंदगढ़, मैपागढ़, देवरवाड़ी, तांबडी गाड़ी। आपल्या कोट्याची पहिली आणि आपल्या संघाकडून दुसरी ओव्हर घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील। सामने फलंदाज आहेत रोहन, यावेळेस मात्र उंच टोललेला चेंडू, निश्चितच 6 धावा मिळतील या फटक्यावरती। यावेळी चांगलासा फटका पाहण्यास मिळतोय, 2 धावा आणि खराब थ्रो मी म्हणेन यावेळी शफिक यांच्याकडून। अचूक जर थ्रो फेकला असता तर निश्चितच धाव बाद होण्याची संधी मिळाली असती त्यांच्या संघासाठी। रोहन पहिल्या 2 सामन्यामध्ये थोडीशी खूपच खराब फलंदाजी आणि या सामन्यामध्ये चांगली अशी फलंदाजी करतायत। पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू, एक धाव काढण्याचा यशस्वी, दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो म्हणावं लागेल शफिक यांच्या मार्फत। एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी जाणले जातात ते शफिक, पण 2 बॅक टू बॅक खराब थ्रो आणि त्याचा फायदा उठवलेला आहे इथं दोन्ही फलंदाजांनी। आणि रोहन आपल्या फलंदाजीतून कमबॅक करताना पुन्हा एकदा कृष्णा अंडूची लाईट आर्म ओव्हर गोलंदाजी मार्कवरती रोहनचा सामना करेल। पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं हा उत्तुंग असा पटका, चेंडू जातोय सीमारेषा पार आणि मिळते धावसंख्या 6 आणि या षटकारानंतर धावसंख्या होते ती थँक्यू डीजे। पुन्हा एकदा कृष्णा गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय रोहन।
मला वाटत आहे गेलेल्या 2 सामन्यांचा राख इथं पुरेपूर भरून काढतोय रोहन. आणि पुन्हा एकदा हा चेंडू 2 धावा काढण्यात यशस्वी आणि धावून 2 धावा पूर्ण केल्यात. चांगला अशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा कृष्णा आंडूची फलंदाजी मार्कवरती. आणखी एक स्ट्रेट डाईव्ह क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणि सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते रोहनच्या बॅटमधून, ज्याच्यासाठी ते जाणले जातात. गतवर्षीचे क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 5व्या चे सामनावीर, मालिकावीर, ज्याचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. पण यावर्षी त्यांना काहीशी फलंदाजी करता आली नाही. निश्चितच एक चांगली अशी फलंदाजी. 39 धावा. शतक समाप्त. दोन षटकांच्या समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ते 39 धावा. 11 चेंडूमध्ये 38 धावा बनवून खेळताना आपल्या संघासाठी रोहन आणि एका चेंडूमध्ये 1 धाव पुंडलिक पाटील त्यांना उत्कृष्ट अशी साथ देताना. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर प्रदीप 17 नंबरची जर्सी परिधान करून. यावेळी पुंडलिक निश्चितच रनआउटच्या स्वरूपात पहिल्या विकेटच्या पतनानंतर. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती रोहन आलाय. पाहूया काय करतोय. 5 चेंडू आणि हा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त चेंडू प्रदीपच्या द्वारा. आणि वाढती धावसंख्या झाली ती 40. अजूनही या शतकातील 5 चेंडू शेष. पुन्हा एकदा प्रदीप राईट आर्मवर गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं. हा पाहूया काही पंचांचा निर्णय येतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय आणि खराब थ्रो म्हणावा लागेल. वारंवार खराब क्षेत्ररक्षण आणि थ्रो करतायत तिथं फ्रेंड सर्कलचे खेळाडू. रोहन त्याचा पुरेपूर फायदा उचलताना. आणखी 4 चेंडू शेष. 12 चेंडूमध्ये 40 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय रोहन यांनी. एक निश्चितच चांगली अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करताना. देर आए लेकिन दुरुस्त आए. इस बार क्या बढ़िया गेंद भाई प्रदीप की. घुटनों पे खड़ा कर दिया यहाँ पर रोहन को. उस गेंद के तहत एक अच्छी ब्रह्मास्त्र मैं कहूंगा क्रिकेट का यॉर्कर. किसी भी 42 किसी भी गेंदबाज के लिए एक यॉर्कर इसकी एक ड्रीम गेंद रहती है. लेकिन क्या गेंद फेंकी है इधर प्रदीप ने. फिर एक बार सीधे बल्ले से खेला स्ट्रेट ड्राइव और कोई मौका नहीं किस फील्डर के लिए. इस बार दिशा से भटकते हुए प्रदीप अंपायर को एक्सरसाइज देते हुए वाइड का इशारा. अंपायर आदेश इज इन एक्शन. In the block hole, there is a fielder patrolling at boundary line. Shafiq, there is a chance of run out, and Sandesh is going back to pavilion without scoring any run.
मीच राहायला पाहिजे होतो striker रे. पळून उगा झालो. अरे मला वाटलं तो कोण ना बॅट्समन हा भुजंग भुजंग. आणि यावेळेस मात्र चेंडू टोलावून दिलाय मिड ऑन बाउंड्रीच्या बाहेर 6 रनासाठी आणि रोहनचा हाफ शतक 51 धावा त्यांनी फटकावलेल्या आहेत. फर्स्ट 50 ऑफ दिस टुर्नामेंट. कॉन्ग्रॅच्युलेशन रोहन. 16 गेंदे और 51 रन, 4 चौके और 4 छक्कों के बदौलत उन्होंने ये 50 रन तू भरला नाही रोहित फॉर्म काय रे. मला आता माहिती आली परवाजी सांगितलं. Ayodhya Warriors, kindly set up your shading soon as possible. I requested Mr. Shubham Gogre, captain of his side, kindly set your fielding. We have semi-finals and finals coming up matches of this tournament. And also requested to friend circle, kindly send your both the openers, Shafiq and Shiv Kumar. There is a mammoth target in front of friend circle, 18 balls and 55 required. आणि या 58 धावामधील 50 धावा एकट्या रोहनने 16 चेंडूत 50 धावा. मला वाटतंय प्रथमच या पर्वातील हे अर्धशतक त्यांच्या नावावरती त्यांच्या फलंदाजीला साजेसे असं त्यांची फलंदाजी झालेली आहे इथं. आणि शुभम स्वतः कर्णधार वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने सुद्धा पहिलं शतक घेऊन आले आहेत. आणि खूप मोठा अनुभव असलेले, वय हे फक्त नावाला असतं, त्याचं थोडंसं इथं प्रभावित करताना शिवकुमार सर आणि पट्टण कडोलीवरून खास ही स्पर्धा पाहण्यासाठी आमचे प्रेक्षक आणि सहकारी रोहित कुर्णे पुन्हा एकदा जेवणाचाही पुरेपूर आनंद घेतलेला आहे त्यांनी. शुभम अशाच चांगल्या प्रतीच्या गोलंदाजीची त्यांच्याकडून अपेक्षा. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द गोलंदाजी मार्कवरती. आणि शफिक, 2 हार्ड हिटर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. शिवकुमार आणि शफिक. पाहूया शफिक काय करतोय. शुभम राईट आर्म ओव्हर गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय शफिक. आणि हा अतिरिक्त चेंडू, पंचांचे हात खुललेले आहेत आणि धावसंख्या मिळते ती 1 अतिरिक्त. वाढती धावसंख्या आणि अयोध्या वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी, सॉरी, पेरेंट सर्कल संघाला जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शफिक यांच्याकडून. निश्चितच 2 धावा मिळतील. आणि इथं शाहू मांडेकर सरांनी जर झेल टिपला तर राहुल कांबळे यांच्याकडून 111 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि जसं म्हटलं जातं की क्रिकेटला मोठं काऊन करतंय तर प्रेक्षक, खेळाडू नाही. आणि
रसिक प्रेक्षक खरंच या खरंच क्रिकेटला खेळाडूंना प्रोत्साहित करतायत ते बाहेरचे प्रेक्षक. आणि काय बोली लागली आज, प्रत्येक खेळाडूला बोली लागले ज्यांनी आपलं इथं प्रदर्शन असं दाखवलंय. आणि त्याच्यामध्ये फक्त वैभव पाटील यांनी ते पारितोषिक जिंकण्याचं काम केलेलं आहे. वैभव पाटील यांनी बॅक टू बॅक 3 सिक्सेस मारले, तर दिलीप चांदेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि त्यांनी ते जिंकलेलं आहे. त्यांचं आणि खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेचा आनंद लुटायला 250 किलोमीटरचं अंतर पार करून आलेले आहेत आमचे मित्र रोहित कुर्णे, पट्टण कडोलीचे सुपुत्र. यावेळेस मात्र थँक्यू डीजे. Shivkumar. Age is just a number, as I said, proving in this occasion. What a good batter from friend circles. That Memo 6 was into action on anti-Bimel tape. खास म्हापशाहून ही टुर्नामेंट पाहायला आलेले आहेत वैभव गावडे आणि चैतन्य, त्यांचंही स्वागत आहे इकडं. आणि 250 किलोमीटरहून दूर आलेले आहेत रोहित कुर्णे यांचं या स्पर्धेबद्दल आणि या खेळाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. काय वाटतं रोहित कुर्णे सर तुम्हाला? नमस्कार, मी पट्टणकुर्लीचा सुपुत्र रोहित कुर्णे 250 किलोमीटरहून ही स्पर्धा बघायला आलेलो आहे. विनायक गावडे यांनी मला निमंत्रित केलं होतं, तरी त्यांचा मान राखून मी इथंपर्यंत आलेलो आहे. स्पर्धा पण छान आहे आणि खेळाडू पण चांगलं प्रदर्शन करत आहेत आणि सर्वांना पुढच्या मॅचेससाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू रोहित सर. दरम्यान हा लीग स्टेज मधला शेवटचा सामना रंगलेला आहे दोन्ही संघामध्ये. नितेश पाटील स्वतः संघमालक 16 नंबरची जर्सी परिधान करून आपल्या संघासाठी गोलंदाजीच्या माध्यमातून योगदान देताना चांगली अशी गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला या मिळते. स्पर्धेसाठी उद्घाटक आणि प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत ते सुरेश सर. आज दिवसभर ते इथून बसून आहेत आणि या स्पर्धेचा लाभ घेत आहेत. सरांना सुद्धा विचारूया. सर, काय बोलाल या स्पर्धेबद्दल तुम्ही, एकंदरीत नियोजन आणि चाललेल्या या स्पर्धेबद्दल? Organization was done very good, and it is a very good event organized by the organizer committee, and all the teams are performing very nice, and my wish is best team has to win. Thank you sir for your guidance. Really, Suresh sir said Krishna, continue please. best team will be win, and that's the equation in every tournament. As we saw, the only best team will be champion, and today there is a no longer will saw the champion of Cricket Premier League season 6. 4 teams into action after this match. We will saw 2 semis and 1 grand finale of this Cricket Premier League season 6, and there is a chance of run out, little bit fumbling on this occasion. Ayodhya Warriors completely. आणि मेडिस्प्रेचे HR आदेश सर सुद्धा इथं या स्पर्धेसाठी प्रेक्षक म्हणून लाभलेले आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतो आणि त्यांची जी बोली आहे ती राखून ठेवतोय आम्ही सेमीफायनल आणि फायनलसाठी. सर, 2 शब्दांची अपेक्षा आहे तुमच्याकडून, ती राखून ठेवतोय आम्ही तुमच्याकडून सेमीफायनल आणि फायनलसाठी. कृष्णा, कंटिन्यू. This time Nitesh Padi completely his line misses on that occasion. Umpire Ambesh exercise there in the field, calling it wide. Rule number 25.
Rohan fielding at mid-on region. Mid-off region, sorry. 2 runs considered. Score moves to now after that couple of runs. 18. If they want to this match, they have to shower of sixes and like this. Have to hit every ball. There is a chance. Fielder Pundlik under it and safely taken by the Pundlik. It's second wicket down for the friend circle. Shafiq coming back to the pavilion. New batter from the friend circle is batter name please. Wearing 95 number jersey. Batsman name please. Mahendra Tejam. गतवर्षी सुद्धा पर्व पाचवे यामध्ये एक फलंदाजी केली होती शिवाजी मोरे. यंदा ते नाशिकहून आलेले आहेत खास या स्पर्धेसाठी आणि त्यांचं सुद्धा त्यांच्या वैयक्तिक परफॉर्मन्सबद्दल आणि या स्पर्धेबद्दल थोडंसं जाणून घेतोय. सर तुमच्या परफॉर्मन्सबद्दल काय बोलाल? तुमच्या संघाच्या परफॉर्मन्सबद्दल आणि तुमच्या वैयक्तिक परफॉर्मन्सबद्दल काय तुमचं? Sunil Jadhav, kindly come up for the commentary box. A little bit discussion over here. सुनील जाधव यांनी कृपया कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जिथं कुठे उपस्थित असतील त्यांनी कोस्टल फायटर संघाच्या कर्णधारांनी प्लीज माईकशी संपर्क साधायचा आहे. किरण बामणे. आता यानंतर डायरेक्ट सेमीफायनलचे सामने होतील आणि नंतर फायनल्स. थोडं सामन्यांचा वेग वाढवायचा आहे. वेळ आपल्याला अपुरा पडतोय. कृष्णा थोडंसं अनाउन्समेंट करायचं आहे वेळेअभावी आपल्याला. कृपया दोन्ही 55 आणि शिवांश 11 आणि कोस्टल फायटर्स अनाउन्समेंट कर. So here we go, the first semi-final between Coastal Fighter versus Team Shivansh 11. Big match coming into the action. I request both the team, please come up for the toss in front of comment box. आणि सुरेश सरांना मी विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे आणि कर्णधार किरण बामणे आणि तुषार कोटावळे यांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी त्यांनी यायचं आहे. सुरेश सर प्लीज. कर्णधार Coastal Fighter versus Team Shivansh 11. Both the captain we have here for the first semi-final, and toss win will be
राजे जाणार आहे मुंबईला तिकीट बुक झाले मी तुला सांगणार आहे काय बोल माहिती आहे माझ्या लग्नाचं इन्व्हिटेशन दे 3 मे होऊ दे यांचं काय 3 मे तू दे 3 मे मी इथं बसलोय ना अरे इथं बसलोय ना चॅम्पियन स्क्वॉडचे खेळाडू अंकितेश गाडे हे आता लग्न बंधनात अडकणार आहेत आणि त्यांच्या लग्नाची जी तारीख फिक्स झाली आहे ती 3 मे 2026. याबद्दल ते 2 शब्द बोलतील. Big congratulations to Ankitesh. थँक्यू. माझ्या क्रिकेट प्रेमीच्या सगळ्या मित्रांना आमंत्रण देतोय की माझं लग्न आहे 3 मे 2026ला मुंबई येथे. तर प्लीज सर्वांनी एकत्र या. मी तुमची सोय करतो सगळी राहायची खायची पियायची फक्त तुम्ही माझ्या लग्नाला या. कॉंग्रॅच्युलेशन अंकितेश. ज्यांना ज्यांना शक्य आहे ते नक्कीच पोचतील तुझ्या लग्नासाठी. आणि कोस्टल फायटर्स आणि फ्रेंड सर्कलच्या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. Rohan, kindly come up for the man of the match trophy. We have here for the last match, Mr. Rohan, for his brilliant 50 in just 16 ball. नितेश पाटील थोडेसे नाराज दिसत आहेत.